राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि या मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकजी आवले, त्याचप्रमाणे माननीय श्री रवी मानोजी, उपस्थित असलेले माननीय श्री ज्ञानेश्वरजी रक्षक, अविनाशजी काकडे, रामरावजी चोपडे, रूपरावजी वाघ, त्याचप्रमाणे कार्यकारिणीचे सर्व सभासद यांना विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या ठिकाणी माल्यार्पण करावी। पहलगाम या गावामध्ये अतिरेकींनी आपल्या नागरिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली। सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून त्यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली समर्पित करावी अशी आपल्याला विनंती करतो आहे। ओम शांती शांती शांती। राष्ट्रसंतांची जयंती आपण ग्राम जयंती म्हणून साजरी करतो। गाव हे स्वयंपूर्ण व्हावं, गाव स्वच्छ व्हावं, व्यसनमुक्त व्हावं, गाव भांडण तंडामुक्त व्हावं, कोर्ट कचेरीपासून मुक्त व्हावं, गावातील जातीभेद धर्मभेद सर्व संप्रदाय एक होऊन गावामध्ये एकोपा नांदावा, त्यासाठी गावागावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ स्थापन व्हावी व रोज सकाळचं ध्यान आणि सायंकाळची प्रार्थना व्हावी। गाव हे स्वयंपूर्ण व्हावं, गाव स्वच्छ व्हावं, व्यसनमुक्त व्हावं, गाव भांडण तंडामुक्त व्हावं, कोर्ट कचेरीपासून मुक्त व्हावं, गावातील जातीभेद धर्मभेद सर्व संप्रदाय एक होऊन गावामध्ये एकोपा नांदावा, त्यासाठी गावागावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ स्थापन व्हावी व रोज सकाळचं ध्यान आणि सायंकाळची प्रार्थना व्हावी। हा महाराजांचा उद्देश 24 एप्रिल 1954ला वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या करकमलाद्वारे आणि भारताचे पहिले राष्ट्रपती महामहिम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या करकमलाद्वारे या वास्तूचं जे आहे भूमिपूजन झालं। आमंत्रित करतो माननीय ज्ञानेश्वरराव रक्षक, संस्थापक गुरुदेव युवा मंच, अभ्यासक राष्ट्रसंत साहित्य। गावागावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे। ग्रामजयंती देशात समता नांदवा, ग्रामजयंतीचा मंत्र घ्यावो नवा। हा जो समतेचा विचार जो बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून जो या भूमीवर या भारतीय लोकशाहीमध्ये रुजवला गेला, तो विचार तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा भारतीय संविधानामध्ये सुद्धा तुम्हाला हीच सगळी तत्त्व दिसतील आणि त्या तत्त्वाचा तुकडोजी महाराजांनी प्रसार प्रचार आपल्या हयातभर केला। तुमचं माझं आता कर्तव्यसुद्धा हेच आहे की या सगळ्या विचारांना पहिल्यांदा आपल्या अंगी बाळगून नंतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे। माननीय डॉक्टर श्रद्धा भरद्वाज मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे। आज त्या या श्री गुरुदेव सेवा मंडळाचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। त्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर त्यांचा सत्कार पाहुणे म्हणून या ठिकाणी आपण करतो आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा गांधी विचाराने प्रेरित होऊन गांधी विचाराचे अध्ययन आपण करीत आहात। साहित्य कला क्षेत्रात आपला नवलौकिक असून आवाजाच्या दुनियेत आपला दबदबा आहे। आपला आवाज हीच आपली ओळख आहे। श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूर आपल्या कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून राष्ट्रसंत विचार प्रचार सेवेने हा पुरस्कार आपल्याला गौरवित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। माननीय डॉक्टर श्रद्धा भरद्वाज मॅडम ज्या आकाशवाणीला उद्घोषित आहे, त्यांना विनंती करतो की ते आपल्या वाणीतून
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर त्यांचे विचार या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यांच्याविषयी थोडी माहिती देतो. जोपर्यंत यांचा आवाज रेडिओवरती येत नाही तोपर्यंत रेडिओ सुरू झाला नाही असं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचं संचालन श्रद्धाताई सतत करत असतात. अत्यंत गोड असा आवाज आणि सुंदर अशी शब्द फेक मी स्वतः अनुभवली आहे. मला सतत असं वाटत होतं की गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी यावं, सत्कार स्वीकारावा आणि त्यांचा मधुर आवाज पुन्हा एकदा आपण ऐकावा ही सगळ्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांना मी सन्मानाने इथे बोलवलेलं आहे. श्रद्धाताई. नमस्कार. आपने इतनी तारीफ़ की कि उस तारीफ़ की कसौटी पर मुझे उतरना ये कठिन परीक्षा लग रही है. खैर, मंच पर उपस्थित सभी महानुभाव और इस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के परिवार के सभी सदस्य जो यहाँ पर उपस्थित है, देवी और सज्जनों, नमस्कार. भारत के प्रसिद्ध आध्यात्मिक नेता, दार्शनिक एवं समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की स्मृति को सबसे पहले मैं नमन करती हूँ, अभिवादन करती हूँ. महाराष्ट्र रत्न जिन्हें मैं कहूँ कि जिनके नाम में ही रत्न, माणिक जिनका नाम था, तो ऐसे रत्न जिन्होंने महाराष्ट्र की इस भूमि को गढ़ा, इस महाराष्ट्र की संतों की भूमि में अपना अमूल्य योगदान दिया. गांधी विचारधारा विभाग में पढ़ते वक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को पढ़ने का एक मौका मिला और उस मौके के ज़रिए एक ऐसे समाज सुधारक से मेरा परिचय हुआ कि जिन्होंने गांधी की माफिक गांव-गांव में गांव के सुधार का कार्य किया. जबकि भारत एक गांव में ही बसता है, इसलिए गांव के ज़रिए हमारे राष्ट्र का उत्थान ये सबसे महत्वपूर्ण बात है और वो कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने किया. 30 तारीख को उनकी जयंती आती है जो हम 24 तारीख को मना रहे हैं. यदि आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते तो 116 वर्ष के होते. तो ऐसी महान विभूति के नाम से मुझे सत्कारित किया गया, यहाँ पर मेरा सत्कार किया. इसलिए इस मंडल के सभी सदस्यों की सबसे पहले तो मैं ऋणी हूँ. मैं अपनी कृतज्ञता व्यक्त करती हूँ कि मेरी सेवाओं को आपने जाना, समझा और उसे पुरस्कृत किया. दरवर्षी श्री गुरुदेव सेवा मंडळ समाजाच्या त्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वांचा सत्कार या महाराजांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आपण करतो आहे. सर्वप्रथम राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्कार आणि आम्ही ज्यांना सन्मानित करत आहे ते माननीय श्री कुशालजी ढाक यांना मी व्यासपीठावर सत्काराकरता आमंत्रित करतो. 1 रुपया कॉन्व्हेंटची स्थापना करून आदिवासी उपेक्षित मुलांना शालेय शिक्षणाची संधी आपण उपलब्ध करून दिली. आदिवासी उपेक्षित मुलामुलींच्या शालेय शिक्षण दिल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला. ते आज व्यवस्थितरित्या जीवन जगत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने आपल्याला गौरवित करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे तसेच अध्यक्ष सर्वांना विनंती आहे की त्यांना राष्ट्रसंत पुरस्काराने ग्रामगीता पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. माननीय खुशालजी ढाक यांचा जो या ठिकाणी सन्मान केला त्या सन्मानाला ते थोडक्यामध्ये उत्तर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आम्ही ज्या वस्त्यांमध्ये काम करतोय त्या वस्त्यांमध्ये एकदा येऊन बघा. कारण मॅडमनी जसं म्हटलं की एखाद्या भजनाने एखाद्याची सुरुवात होतं. आमच्या इकडे जे सुरुवात होते ते भांडणाने होतं. आमच्या इकडं पहिल्यांदा झाडू आणि भांडे आपटतात. दुपार झाली का त्यांचा स्वयंपाक सुरू होतो. आमच्या इकडं ओझे असतात, खांद्यावर घेतात आणि सगळे कचरा वेचायला निघतात. असं हे आमचं एक वेगळं जग आहे. ते जीवन एकदा बघा. आज त्या जीवनामध्ये तुम्ही बघाल आजही महिलांची डिलिव्हरी घरी होतं. आता काही जवळपास 2-4 महिने अगोदर ती महिला डिलिव्हरी झाली त्या महिलेची आणि बाळ खाली लोळत ती बाहेर निघाली.
तुम्ही कधी गेसिंग करू शकत नाही की आजच्या आधुनिक युगातही असं काही घडत असेल. त्या महिलेकरता आम्हाला कळल्यानंतर तिची जी प्रसूती निदान बाळ गेलंच होतं, परंतु ती जाऊ नये म्हणून आम्ही त्याच्याकरिता धडपड केली. तर असा आमचा हा असे अनेक प्रश्नांना आम्ही उत्तर देत असतो. पुरातन काळ कसा दिसतोय, आजही त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतंय, हे वास्तविक आहे. आजही लोक पोट भरण्यासाठी सकाळपासूनचं रातभर 44-45 या पाऱ्यामध्ये लोक काम करत आहे. खायला मिळत नाही म्हणून मरत आहे लोक, हे वास्तविक आहे. पोटाला कामधंदे नाही, हे वास्तविक आहे. म्हणून तर चोऱ्या चकाऱ्या आणि हे घरफोड्या होत आहे. यांना जर वाचवायचं असेल तर याच्यावर एकच पर्याय आहे, शिक्षण. आणि एज्युकेशनशिवाय दुसरा काही पर्याय नाही. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तींना एकदा तुम्ही आमच्या रहाटे टोलीला किंवा सिद्धेश्वर गोंडवस्तीला म्हणजे मी एक आग्रह करतो की तुम्हाला यावंच लागेल. KG जयस्वाल स्मृती आरोग्य सेवा या पुरस्काराने आम्ही ज्यांना सन्मानित करतो आहे ते डॉक्टर अभिलाषा राकेश गावतुरे आणि राकेश गावतुरे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्य करणारं दाम्पत्य आहे. सामाजिक चळवळीतून लोकशाही बळकटी करता येते या विश्वासाने भूमिपुत्र ब्रिगेड या संघटनेची स्थापना केली. निराधार श्रमिक महिलांचे वसनासाठी शासकीय लढा दिला. भूमिपुत्र ब्रिगेड सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण ठरला. या कार्याची दखल घेत डॉक्टर KG जयस्वाल स्मृती आरोग्य सेवा पुरस्काराने आज तुम्हाला जोरदार टाळ्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या सभागृहामध्ये सर्व पाहुण्यांच्या अतिथीने ग्रामगीता स्मृतिचिन्ह 5,000 रुपये रोख या रकमेने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यामध्ये या दाम्पत्याचं या ठिकाणी स्वागत करावं आणि स्वीकारलेल्या स्वागतच्या प्रती डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की ते आपल्या सत्काराला या प्रसंगी उत्तर देतील. माननीय राकेशजी गौतुरे साहेब मॅडम बोलतात. ग्रामगीतेच्या माध्यमातून किंवा डॉक्टर राकेशजी गावतुरे यांचे आईवडील जे स्वतः ग्रामगीताचार्य आहेत आणि सामुदायिक प्रार्थना संध्याकाळी नियमित होते आणि त्या प्रार्थनेतून त्या वंदनेतून आमचा दिवससुद्धा दिवस जातो. आणि अशा विचारांची प्रेरणा घेऊन जर आम्ही हे कार्य केलं नसतं तर त्याला जीवनाला अर्थच काय असता. आणि म्हणून हे कार्य करणं म्हणजे समाजाची परतफेड करणं हे आहे आणि हे समजून आम्ही आज ते करतो आहे आणि सतत करत राहू. जेव्हा मी लग्न होऊन घरी आले, सासरी आले, तेव्हा प्रत्येक सासू आपल्या सुनेला काहीतरी दागिना देते किंवा काहीतरी भेटवस्तू देते. पण मी घरात प्रवेश केल्याबरोबर पहिलं पाऊल ठेवल्याबरोबर सासूबाईंनी हातात ग्रामगीता दिली आणि त्यासारखी भेट दुसरी राहू शकत नाही. त्या विचारांची भेट त्यासारखं दुसरी भेट राहू शकत नाही. आणि म्हणून अशा विचारांची लोक असताना जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आणि नागपूरला येणं म्हणजे माहेर आहे आणि माहेरच्या लोकांकडनं आणि मंडळाकडनं आमचा जो सत्कार होतो आहे त्याबद्दल मी अतिशय ऋणी राहील. हा क्षण हा माझ्या आयुष्यातील अतिशय दोघांच्या आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय राहील आणि सतत आम्ही कार्य करत राहू ही ग्वाही इथे देते आणि इथेच थांबते. जय गुरुदेव. स्वातंत्र्य संग्राम सेनानी वामनराव गावंडे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने ज्यांचा गौरव आपण या ठिकाणी करीत आहोत ते माननीय प्रमोद काळबांडे सर. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता असते. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या या लोकांचा समस्याला न्याय देणारा स्तंभ असतो आणि त्या माध्यमातून कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांची समस्या जेव्हा वृत्तपत्रात येते तेव्हा त्याची दखल शासन घेत असते, कार्यालय घेत असते. अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्याचं काम ज्यांनी केलं ते माननीय प्रमोद भाऊ काळबांडे. पत्रकारितेची सुरुवात त्यांनी साप्ताहिक सावनेर पोस्टपासून लिखाणापासून केली. नवराष्ट्रामध्ये नागपूर येथे उपसंपादक म्हणून 2 वर्ष त्यांनी काम केले आणि 2003 पासून
त्यांनी सकाळ या वृत्तपत्राला स्वीकारले. त्यांच्या कार्यामध्ये उल्लेखनीय जो कार्य होतं ते बेंगलोर येथे वर्ल्ड यूथ कॉन्फरन्समध्ये नागपूर विद्यापीठाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक, नागपूर येथे विदर्भ साहित्य संमेलन, जनसाहित्य संमेलनामध्ये विविध परिसंवादामध्ये सहभाग घेऊन महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचा अध्ययन व उद्घाटक म्हणून त्यांनी काम त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे. दिल्ली येथे ऑल इंडिया निगोशिएशन ऑफ नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग घेऊन संविधान साहित्य संमेलनामध्ये परिसंवादामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. महाराष्ट्र शासकीय सेवेमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे गठीत ग्रामीण आणि शहरी आरोग्य तपासणीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली होती. मॅग्रेसेस पुरस्कार प्राप्त त्यांना पुरस्काराने प्राप्त त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र शासनातर्फे गठीत शालेय समितीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. OBC, SBC, VJNT विविध कमिट्यामध्ये त्यांनी महाज्योतीच्या माध्यमातून अनेक कार्य त्यांनी पार पाडलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्वामी चक्रधर स्वामी अध्ययन समितीवरती विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्यांना पुरस्कारामध्ये बाबासाहेब दळवी पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. C. झाडे पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अनिल कुमार पत्रकारिता पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. विविध पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आलेला आहे. आपल्या स्तंभातून, आपल्या लेखणीतून समाजाच्या शेवटल्या माणसाला न्याय मिळावा हीच अपेक्षा त्यांची राहिलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना उजाळा मिळालेला आहे. निर्भळ पत्रकारिता असा त्यांचा नावलौकिक आहे. आज या कार्याची दखल घेत स्वातंत्र्य सेनानी वामनराव गावंडे स्मृती पत्रकारिता पुरस्काराने आपला या ठिकाणी मनपूर्वक सन्मान आम्ही करतो आहे. जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी स्वागत करतो आहोत. सन्मानामध्ये ग्रामगीता स्मृतिचिन्ह 5,000 रुपये रोख या ठिकाणी त्यांना समर्पित करण्यात येत आहे. प्रमोद भाऊ उत्तर देतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रमोद भाऊ. मला इथे जो सन्मान दिलेला आहे आणि तो सन्मान मोठा आहे, ज्यांच्या नावाने तो सन्मान दिलेला आहे स्वातंत्र्य सैनिक आहे, त्याच्यामुळं हा सन्मान जो मला दिलेला आहे त्याच्यामुळे माझी जबाबदारी अत्यंत वाढलेली आहे. माझ्यासोबत ज्या 2 सत्कार मूर्तीचा सत्कार इथे झालेला आहे त्याच्यामध्ये आमचे मित्र खुशाल ढाक आहेत, त्यानंतर अभिलाषा मॅडम आणि राकेशजी यांचासुद्धा इथे सत्कार झालेला आहे. ही माणसं जिथे माझ्यासोबत ज्यांना सत्कार झालेला आहे, खरं तर या माणसाच्या तुलनेमध्ये, या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्याच्या तुलनेमध्ये माझं जे काम आहे अतिशय छोटं आहे. मी आपल्या कार्याला खुशालजी आणि अभिलाषा मॅडम, राकेश सर आपला नमन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये या विचारपीठावर उपस्थित झालेली जी मंडळी आहे, खरं तर ही माझ्या या सगळ्या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये मला साथ देणारी आहे. साथ देणारी सर्वार्थानं साथ आहे. म्हणजे पाठीवर हात ठेवणारी आहे, गरजेनुसार आर्थिक बळ देणारी आहे. म्हणजे आमचे अशोकराव यावले जे आहेत हे तर आम्हाला नेहमी सतत मदत करत असतात. ज्या सभागृहामध्ये माझा सत्कार झालेला आहे हे सभागृह माझ्या अधिकाराचं आणि हक्काचं सभागृह आहे. याच सभागृहामध्ये त्यांनी मला मोफत उपलब्ध करून दिलेल्या या सभागृहामध्ये 1-2 वर्षापूर्वी मी बहिष्कृत मुक्त हितकारणी सभा घेतली होती. ज्या सभेमध्ये गोंधळी समाजातल्या इथे डॉक्टर वासुदेव ढाके आमचे मार्गदर्शक गुरु बसलेले आहे, जे भटकेविमुक्त या विषयावरचे तज्ज्ञ आणि अभ्यासक आहे. याच सभागृहामध्ये तब्बल 35 गोंधळी समाजाचे जे बहिष्कृत झालेले लोक होते त्यांच्या मुक्तीचा जाहीरनामा आम्हा इथे या सभागृहामध्ये, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने चालणाऱ्या सभागृहामध्ये अशोकरावजी यावले यांच्या माध्यमातून आम्हाला इथे करता आला. इथे ज्ञानेश्वर दादा रक्षक आहे, यांचं काम म्हणजे आता हे जी विचारपीठावर बसलेली जी माणसं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपण एक ध्यानात घ्यायला पाहिजे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही सगळी शिष्यमंडळी किंवा जी पाईक मंडळी आहे ही एवढी जर जबरदस्त असू शकते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रत्यक्षात किती जबरदस्त असते. इथे रविदादा आहे, काय मोठं काम आहे त्यांचं. वाघ साहेब आहे इथे. अविनाश दादा म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी आपल्या अंगखांद्यावर घेतलेलं आहे. इथे बाळ
पदवाड सर इथे आहे, त्यांचं कैद्यांच्या जीवनामध्ये किती मोठं महत्त्व आहे. म्हणजे कैदी जे नागपूर कारागृहात किंवा महाराष्ट्रातल्या इतरही कारागृहात आहेत, त्यांना राष्ट्रसंतांचा विचार सांगून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचं काम पदवाड सरांनी केलेलं आहे. इतकी महान माणसं या स्टेजवर विराजलेली आहे. करतो नरेश निमजे. नरेश निमजे हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाने स्वर्गीय उमेशबाबू चोबे यांच्यासोबत राहून ढोंगी पाखंडी जे बुवाबाजी करणारे लोक आहे, जे तुम्हाला धर्माच्या नावावर देवाच्या नावावर गैरमार्गाने नेऊन तुम्हाला हे सिद्ध प्राप्त होईल ते सिद्ध प्राप्त होईल या सगळ्या प्राप्तीवर त्यांनी त्यांचा भांडाफोड फेडलेला आहे. त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांना आपल्या घरी ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून रोज सायंकाळी 6 ते 10पर्यंत ते त्या गरीब मुद्दे विद्यार्थ्यांना शिकवत असतात. मी आदरपूर्वक नरेश निमजे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनीसुद्धा पाहुण्यातर्फे हा सन्मान स्वीकारावा. श्री नरेशजी निमजे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ ग्रामगीता देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहे. किसान सभेचे अध्यक्ष माननीय अविनाश काकडे सरांना विनंती करतो की ते थोडक्यामध्ये या प्रसंगी आपले मार्गदर्शन करतील. माननीय काकडे सर. दृश्य आणि दर्शन, इथे साक्षात दर्शन उतरवलं आहे तुम्ही. कारण ज्या समाज मानवाचा तुम्ही इथे सन्मान केला आहे हे आमच्या मानवी समाजाचं दर्शन आहे आणि ते त्रिवेणी दर्शन तुम्ही या ठिकाणी घडवून आणलं. खूप चांगला कार्यक्रम आहे. समाजातले इतके चांगले जे लोक खरोखर समाजसेवा करतात, म्हणजे एक केळ देणं आणि 4 जणांनी हात लावून फोटो काढण्यासारखी समाजसेवा आजकाल जे सुरू आहे आणि त्याच्या नावाने जे NGOचे पैसे गोळा करतात त्यांच्यासमोर हे उभे केले तर ते काजवे आहेत, हे सूर्य आहेत. आणि या सूर्यांचा सत्कार आम्ही काय करू शकतो, आम्ही कसा सत्कार करू शकतो? या सूर्यांचा सत्कार करण्याचं तुम्ही जे धाडस केलं, त्या लोकांना जे तुम्ही पेललं, ते सत्कार जो पेलला आणि त्या लोकांची निवड केली, उत्कृष्ट उत्कृष्ट आहे. या दुसऱ्यापेक्षा दुसरा शब्द नाही. ची चूक आहे आणि ही समाजाची चूक सुधारण्याचं जर कोणी काम करत असेल तर हे गुरुदेव सेवा मंडळ करतं. आणि त्यांचे नागपूरचे जे अध्यक्ष आहेत हे अशोक यावलेजी, हे माझे बालपणीचे मित्र आहेत. ज्या देशांमध्ये आर्थिकता सर्वात वर आहे त्याच्यानंतर राजकारण आहे आणि त्याच्यानंतर धर्मकारण आहे, असे सगळे पाश्चिमात्य देश हे विकसित देश झालेले आहेत. ज्या देशांमध्ये धर्म सगळ्यात वर आहे, राजकारण नंतर आहे, अर्थकारण सगळ्यात खाली आहे, त्या देशाची दैनावस्था आहे. आणि दुर्भाग्याने आम्ही वर जाण्यापेक्षा खाली जाण्याकडे, अधोगतीकडे आमची वाटचाल सुरू आहे. आणि आम्हालाही शिकवलं जाते धर्म संकटात येतो. अरे आमचा सनातन धर्म जर असेल तर संकटात येऊ शकत नाही. ते कवी दिनकराच्या 4 लाईन सांगतात की जनता बैठी है धरती पर, मागे येऊन उभे आहेत म्हणून मी संपवतो. जनता बैठी है धरती पर, नभ में मंच खड़ा है, जो है जितनी दूर जमी से वही उतना बड़ा है. कुपथ कुपथ रथ जो दौड़ाता, पथ निर्देशक वही है. लाज लजाती जिसकी कृति से, धर्म उपदेशक वही है और राजनेता भी वही है. जय हिंद, जय गुरुदेव. जे पुरस्कार आम्ही या ठिकाणी जाहीर केले त्या पुरस्काराची निवड आम्ही गुरुदेव सेवा मंडळाने नाही केली, तर अभ्यास मंडळाने केली. त्यामध्ये बाळासाहेब पटवाळ आहे, दिलीप सुरकार गुरुजी आहे, बोडरकरजी दादा आहे, अनेक मंडळी आहेत. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं, त्यांचे सगळे बायोडाटा आणि सगळे पाहून त्यांचा अभ्यास करून त्यांनी ही निवड केलेली आहे. गुरुदेव सेवा मंडळ यामध्ये पुरस्कार देण्याच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु निवड करण्याची भूमिका अभ्यास मंडळाची आहे. राष्ट्रसंत साहित्याचा प्रचार प्रसार समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन नवीन फळी निर्माण करण्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं ते आदरणीय रविदादा मानव यांना मी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करण्याकरता सन्मानाने या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वोत्तम भूमिपुत्र महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे अगा शब्दाची हा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. असं शब्दांचं महत्त्व ज्यांनी आपल्या शब्दातून सांगितलं ते लोकशिक्षक संत शिरोमणी तुकोबार आहे. तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्याच, पण 1 रुपयाचं पुस्तक नक्कीच घ्या. कारण 1 रुपयाची भाकर आम्हाला जगवेल आणि 1 रुपयाचं पुस्तक आम्ही कसं जगावं याची समज आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. असा विचार ज्यांनी दिला ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत आणली ते महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले. 7.5 लाख साधू या देशामध्ये जिवंत होते,
परंतु त्यांची गरज या देशाच्या सीमेवर होती. ही वस्तुस्थिती ज्यांच्या लक्षात आली त्यांनी भजनाची योग्य जागा निवडली आणि देशाच्या सीमेवरती जाऊन म्हणतात, तरबूज जैसा काटते वैसा नतीजा पाओगे, आगे कदम धरना नहीं बस मौत ही के मुँह जाओगे. क्या अक्ल खा ली है तुम्हारी किसी भूत ने शैतान ने, या तुम्हें सिखाया नहीं है सीधा तुम्हारे भगवान ने. अशा पद्धतीची ललकारी ठोकली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी बसलेलो आहे. सन्माननीय विचारपीठावरील अध्यक्ष आणि सर्व गणमान्य व्यक्ती ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला, ते सर्व सत्कारमूर्ती, मान्यवर मंडळी आणि आपण सर्व या ठिकाणी राष्ट्रसंतांचे प्रेमीजन, ज्या राष्ट्रसंतांचा महोत्सव या ठिकाणी जन्म महोत्सव आपण साजरा करतो आहे त्याला आपण ग्रामजयंती म्हणतो. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एवढ्या उंचीचे संत होते की ज्यावेळेला 30 जानेवारी 1954ला भारताच्या राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रसंत हे संपूर्ण देशाला संबोधन करणार आहेत. ते संबोधन ऐकण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये स्वतः राष्ट्रपती बसलेले आहेत, राजेंद्रबाबू प्रसाद बसलेले आहेत, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले आहे, बाबासाहेब पराडकर बसलेले आहे, सर्व त्या ठिकाणचे केंद्रीय मंत्री आणि मोठे मोठे या देशातले कद्दावर नेता त्या ठिकाणी बसलेले आहे. हे बसलेले असताना राष्ट्रसंत काय बोलतील याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे. आकाशवाणीवरनं संपूर्ण देशामध्ये प्रसारण होते आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशाच्या सर्वोच्च सत्तेच्या समोर काय म्हणून बोलणार यासाठी सगळ्यांनी कानामध्ये प्राण आणलेला आहे. आणि राष्ट्रसंत त्या ठिकाणी सांगतात आहे की अब बिघड़ गई शासन की नीति, साम दाम दंडन की नीति, अपना पर का देख देख कर गर झुके न्याय का तोल, बंदे अब तो आंखें खोल, बंदे अब तो आंखें खोल. हे त्या ठिकाणी परखड विचार महाराज मांडतात आहे. गर है स्वदेश सुधारना तो साधुओं से भी करो, मंत्री महामंत्री सभी आदर्श जीवन आचरो, सभी धकेले लोग पर खुद पर ना कोई ख्याल दे, तब तो देश सुधरेगा नहीं चाहे कोई व्याख्यान दे. चारित्र्य फना ही होगा तब कैसे देश जिएगा, पानी ही जल जाए तो कैसे, पंडित गलत करे तब कैसे, राजा भक्ष भरे तब कैसे, और साधू ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा. हे विचार ज्या वेळेला महाराजांचे त्या ठिकाणी संपूर्ण देशाने ऐकलेले आहे. सद्गदित झालेले या देशाचे राष्ट्रपती महाराजांचा आभार प्रदर्शन करण्यासाठी पुढे आलेले आहे. आभार प्रदर्शन म्हणताना त्यांचे डोळे पाणावलेले आहे आणि त्या ठिकाणी ते म्हणतात आहे, महाराजांच्या सन्मानामध्ये त्यांचे वाक्य बाहेर पडतात आहे की महाराज, जब मैं गुरुकुंजाश्रम में आया तब मुझे पता चला कि गरीब मरीजों के इलाज के लिए आपने एक बड़ा अस्पताल चलाया है. हमने देखा कि आपने श्रमदान से देहातों को उन्नत करने का काम किया है, श्रमदान से सड़कें बनाए, कुएं बनवाए और देहातों को उन्नत किया है. इतना ही नहीं, जब भारत का स्वाधीनता संग्राम छिड़ चुका था तब अंग्रेजों के खिलाफ उस रणकंदन में भी आप कूद पड़े थे और अंग्रेजों की कचेरियां जलाकर मानो उन गोरों की कमर ही तोड़ दी थी आपने. महाराज, जब मैं आपके बारे में सुनता हूँ या पढ़ता हूँ तब मैं सोचता हूँ कि कोई संत धर्म का काम करता है यह तो मुझे मालूम था, कोई संत अध्यात्म का काम करता है यह भी मुझे मालूम था, लेकिन कोई संत राष्ट्र का भी इतना बड़ा काम कर सकता है यह हमने आपके स्वरूप में पहली बार देखा है. इसलिए तुकडोजी महाराज, अगर मैं आपको साधु कहूँ तो भी मुझे कम लगता है, यदि मैं आपको संत कहूँ तो भी मुझे कम लगता है, क्योंकि आप सिर्फ संत नहीं बल्कि राष्ट्र का कार्य करने वाले राष्ट्र संत हो. आणि राष्ट्रसंत या उपाधीने त्यांना त्या ठिकाणी बहाल केलेली आहे. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा बहुमूल्य सन्मान आहे. मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. जय गुरु. सन्माननीय अध्यक्ष माजी नगरसेवक ॲडव्होकेट अशोकजी यावले यांना विनंती करतो की ते आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करतील. परमपूज्य गुरुदेव, ज्यांचा आपण जन्मदिवस साजरा करतोय ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र रविदादा मानव, अविनाशजी काकडे, ज्ञानेश्वरदादा, रूपरावजी वाघ, संस्थेचे सचिव विठ्ठलराव पुंचे, याच प्रभागाच्या माजी नगरसेविका हर्षलाताई चोपडेजी आणि आपण ज्यांचा आपण सत्कार केला आहे ते आमचे मित्र प्रमोद काळबाड्डेजी,
ते जरी सकाळचे उपसंपादक असले तरी सकाळ दुपार संध्याकाळच्या बातम्या ते मात्र देत असतात. अत्यंत संवेदनशील त्या बातम्या देत असतात. असे आमचे मित्र प्रमोदराव, तसेच चंद्रपूरहून आलेले डॉक्टर गावतुरे दाम्पत्य, त्याचप्रमाणे अविनाशनी माझा उल्लेख कुबेरपुत्र म्हणून केला. खरं पाहिलं तर आमची त्यावेळेस श्रीमंती मोठी नव्हती, मनाची श्रीमंती होती. आणि त्या मनाच्या श्रीमंतीमुळं आणि थोड्याफार संवेदना जागृत होत्या म्हणून आम्ही समाजासाठी काहीतरी करू शकत होतो. आज आपण पाहतो आहे, खरं पाहिलं तर समाजाच्या संवेदनाच कमी झाल्या आहे. ज्यांच्या संवेदना जागृत आहे ते मात्र समाजासाठी काम करत आहे, कार्य करतात आहे. आपल्यामध्ये असलेलं गावतुरे कुटुंब यांनी MBBS केलं. आपल्या इथली लोक डॉक्टर झाले की विदेशाचे स्वप्न पाहतात, परंतु यांनीच जे स्वप्न पाहिलं ते आमच्या गरीब लोकांचं कसं हित साधता येईल, त्यांना आरोग्याची सेवा कशी देता येईल, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक तापमान असलेलं शहर चंद्रपूरमध्ये ते प्रॅक्टिस करतात. त्यांच्या कुठेतरी संवेदना जागृत आहे. मी मुंबई अनुभवली आहे. KM त्या डॉक्टर झाल्या, डॉक्टर साहेब पण तिथून डॉक्टर झाले. खरं पाहिलं तर मुंबईसारख्या शहराची चमचम पाहून जो मुंबईला गेला तो पुन्हा नागपूरला येत नाही, हा माझा अनुभव आहे. बरेचसे डॉक्टर मुंबईजवळ करतात किंवा मग UK US जवळ करतात, परंतु या दाम्पत्याने आपल्या लोकांची कशी सेवा करता येईल याचा एक ध्यास घेतला आणि ते सेवेसाठी रुजू झाले. त्याचप्रमाणे आमचे खुशालजी, जो उपेक्षित वर्ग आहे, ज्यांची सकाळ कशी होईल, दुपार कशी होईल, दुसरा दिवस कसा निघेल, ज्यांच्यासमोर हा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना सन्मानानं कसं जीवन जगता येईल याचा ते संपूर्ण प्रयत्न ते करतात आहे. हे मोठं काम आहे. आम्ही हे काम नाही करू शकलो, कारण प्रत्येकाच्या कामाच्या काही मर्यादा असतात आणि म्हणूनच त्यांनी हे काम स्वीकारलं. आणि अत्यंत हे काही काम सोपं नाही, हे अत्यंत कष्टाचं काम आहे आणि हे कष्टाचं काम या खुशालदादांनी स्वीकारलं. त्याचप्रमाणे आमचे प्रमोददादांना जो सन्मान मिळाला, स्वातंत्र्य संग्राम सैनिक वामनराव गावंडे स्मृती पत्रकार पुरस्कार. खूप लोकांना हे माहीत नाही की वामनराव गावंडे हे सुद्धा पत्रकार होते आणि त्या काळामध्ये सुराज्य मासिक ते चालवत होते आणि गुरुदेव मासिकसाठी सुद्धा त्यांनी बरंच लिखाण केलं. लेखणीमध्ये दम होता त्यांच्या आणि बरेच लेख त्यावेळी त्यांचे प्रसिद्धसुद्धा झाले. अशा महान व्यक्तीच्या नावानं आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. अलीकडं असं म्हटलं जातं, लेखणीसुद्धा विकली जाते, परंतु आमच्या अनुभवामध्ये काही पत्रकार असे आहे ज्यांच्या लेखणीची कोणीच किंमत लावू शकत नाही, असे आमचे प्रमोदराव आहे. काय विकत घेणार आहे यांची लेखणी, आणि म्हणूनच त्यांच्या संवेदना जागृत आहे. आणि मांग गारुडी असो, गोंधळी असो, या लोकांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये कसं आणता येईल याचा संपूर्ण प्रयत्न प्रमोदराव आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत असतात. आम्ही आधीच सांगितलं की आम्हाला काही मर्यादा येतात, परंतु समाजासाठी जे काही लोक काम करतात त्यांचा सत्कार मात्र आम्ही करू शकतो, तो अधिकार आम्हाला आहे. आणि ग्रामजयंतीच्या निमित्ताने प्रस्ताव बोलवले. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून 50 प्रस्ताव आले. मोठी कसोटी होती आणि या कसोटीमध्ये बाळासाहेब पदवाळ, दिलीप सुरकार, रुपरावजी यांनी छाननी करून योग्य पात्र ज्याला म्हणता येईल काम करणाऱ्या लोकांचा इथे सत्कार करण्यात आला. याचं समाधान मला सुद्धा वाटतं. ज्या मंडळींचा इथे सत्कार झाला त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. गुरुदेवाचं कार्य आपणसुद्धा पुढे न्यावं हीच अपेक्षा बाळगतो आणि इथे माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय गुरु. प्रदर्शन
प्रचार प्रमुख सियारामजी चावकेदादा यांना विनंती करतो की ते आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतील. लाभ घेतला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि जास्त वेळ न घेता मी या आभार प्रदर्शन कार्यक्रम संपलं असं मी जाहीर करतो. कॅमेरामन आनंद महात्मे, राजेश गोल्लर, नवराष्ट्र संदेश, नागपूर. अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश.